कुठलाही मूड असेल म्हणजे आनंदी असेल तर असेन मी तरी मला पुस्तक वाचावंसं वाटतं आणि वाईट वाटत असेल तरीसुद्धा मला पुस्तक वाचावंसं वाटतं. मला शांत करतात पुस्तकं. म्हणजे पु ल देशपांडेंचं कुठलंही पुस्तक काढून वाचणं हा म्हणजे क्विक मूड बूस्टर आहे. हां. नमस्कार मित्रांनो, मी पूजा बोरकर. लोकमत साहित्य महोत्सव 2026 आणि या महोत्सवामध्ये आज आपल्याबरोबर एक गोडशी अभिनेत्री आणि एवढी सकाळ गोड झाली आहे माझी तिला भेटून. पहिले तर स्पृहा जोशी खूप खूप स्वागत आहे तुझं. धन्यवाद. आणि साहित्य म्हटलं की एक भरभरून साचा तुझ्याकडे आहे, तो चोरायचा आहे. ते चोरायला कधी येऊ ते सांग. तू कधी ये, मोस्ट वेलकम. माझ्याकडे आता किती जवळपास एक 200 पुस्तकं तर आत्ता नक्की घरी आहेत. तर तुला जे काही आवडेल त्यातनं वाचायला ते तू घरी घेऊन जाऊ शकतेस, फक्त परत देण्याच्या बोलीवरती. बरं, ते तिथे अट मी माझी पुस्तकं खूप जपते, त्यांच्याबद्दल मी भयंकर पॉझिटिव्ह आहे. लोक माणसासाठी असतात, ते पुस्तकांसाठी नक्कीच. आहे. बरं, खरंच ते कलेक्शन तुझं पुस्तकांचं कलेक्शन एका घरी येऊन ती लायब्ररी बघायची. प्लीज ये, कधी, मोस्ट वेलकम. कारण की ती म्हणजे माणसं जशी आहेत तसं पुस्तकांसोबत तुझं नातं आहे. हो, असं म्हणू शकतो आपण. कारण खरंच माझं असं होतं की कुठलाही मूड असेल म्हणजे आनंदी असेल तर असेन मी तरी मला पुस्तक वाचावंसं वाटतं आणि वाईट वाटत असेल तरीसुद्धा मला पुस्तक वाचावंसं वाटतं. मला शांत करतात पुस्तकं. बरं, हे तू जसं म्हणालीस की लहानपणापासून हे घरात तुझ्या संस्कार म्हणजे ते अनायसे देण्यात आले. म्हणजे ते लादून असं कोणी केलं नाही की नाही. बस आणि पुस्तक वाच वगैरे म्हणून. पण जेव्हा तू सॅड असतेस तेव्हा कोणती पुस्तकं मोस्टली वाचतेस? पटकन सांगू का? म्हणजे पटकन कुठलं पुस्तक काढलं जातं मूड खराब असताना? पुलंचं. म्हणजे पु ल देशपांडेंचं कुठलंही पुस्तक काढून वाचणं हा म्हणजे क्विक मूड बूस्टर आहे. हां, राईट. त्याच्यानंतर खरं तर मला सगळी पुस्तकं वाचायला आवडतात, पण कवितांची म्हणजे कविता संग्रह पुन्हा एकदा माझा जीव आहे कवितांवर. त्यामुळे मग कुठलीही कविता एखादी जरी अशी सापडली आणि माझ्याकडे ना अशी एक कुसुमाग्रजांनी संपादित केलेल्या कवितांचं पुस्तक आहे, ज्यामध्ये बेस्ट ऑफ द बेस्ट कविता तुला एकत्र एकाच ठिकाणी वाचायला मिळतात. किंवा कविता 20व्या शतकाची नावाचं एक पुस्तक आहे. किंवा सत्यकथा नावाचं जे पूर्वीचं फार अप्रतिम असं मासिक असायचं, त्या सत्यकथेमध्ये छापून आलेल्या कवितांचा संग्रह आहे. सो त्याच्यामध्ये तुला एक कवी त्यांच्या सगळ्या कविता असं नाही आहे, तुला अनेक कवींच्या अनेक कविता एकाच ठिकाणी वाचायला मिळतात. सो ही काही पुस्तकं माझ्या फार आवडीची आहेत. बरं, सो कुसुमाग्रजांची कविता आता या क्षणी तुझा जो मूड आहे त्याला धरून कोणती ऐकवशील? अ, अशा खरंच खूप कविता आहेत आणि पटकन अशा ऐकवणं जरा अवघड आहे. पण माझी एक कविता खूप आवडती आहे त्यांची. काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. ही मोठी कविता आहे, पण त्याचं शेवटचं कडवं आहे की होते म्हणू स्वप्न एक एक रात्र पाहिलेले, होते म्हणू वेड एक एक रात्र राहिलेले, प्रकाशाच्या पावलांची चाहूल ये कानावर, ध्वज त्याचे कनकाचे पोचतील गडावर, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, ओततील आग जगी दूत त्याचे लक्षावधी, उजेडात ठरू वेडे, उजेडात दिसू वेडे आणि ठरू अपराधी, काढ सखे गळ्यातील तुझे चांदण्याचे हात, क्षितिजाच्या पलीकडे उभे दिवसाचे दूत. क्या बात आहे, वा. सो जसं तू मगाशी म्हणालीस की पुस्तकांमध्ये अडकली आणि UPS मध्ये तुला व्हायचं UPSC. होतं. येस. सो ते एक तुझं कुठेतरी राहून गेलं, या पुस्तकांमुळे राहून गेलं की ह्यांच्यामध्ये तू एवढी गुंतलीस की आता माझं UPSC राहिलं असं तुला काही? माहिती आहे हे एका अंशी खरं आहे. कारण UPSCचा अभ्यास करताना तुम्हाला खूप स्पेसिफिक अभ्यास करावा Right. लागतो आणि मी खरंच रमायचे. मला शेड्यूल करून
2 तास हे पुस्तक, 2 तास हे पुस्तक, 2 तास हा विषय, 2 तास असं करता यायचं नाही. आणि त्याच्यामुळे माझी पंचाईत व्हायची, मला खूप कंटाळा यायचा आणि मी 7-7, 8-8 तास एकच पुस्तक वाचत बसायचे रमून. सो ॲक्च्युली इन अ वे आता विचार केला की असं वाटतं की हो खरंच आहे, आपल्याला काही जमलं नसतं बुवा ते. पण तू पुस्तकांमध्ये रमली म्हणून तू नाही झालीस हे लक्षात ठेव. नाही, नाही. फक्त तेवढंच कारण नाही आहे. पण एक पॉइंट असा आला, की मला असं वाटलं, की आपल्याला अभिनयाची जितकी आवड आहे, तितकी या गोष्टींची नाही आहे. आणि आपण तितका चांगला ऑफिसर नाही होऊ शकणार. तू खूप चांगली ऑफिसर झाली असेल स्पृहा, कम ऑन. अरे मी झाले असते, पण इथला कल माझा डेफिनेटली जास्त होता. त्याच्यामुळे होतं ते भल्यासाठी असं म्हणूया. चला पुढे जाऊया पटकन. बरं, जसं तू म्हणालीस की तुझं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनलवर तू कवितांचे सगळे तुझे व्हिडिओज वगैरे टाकते. सो पाहिजे असा प्रतिसाद मिळतो? मिळतो. आणि आपण म्हणतो ना, की लाँग फॉर्मॅट लोक बघत नाहीत किंवा ऐकत नाहीत, असं काही नाही आहे. म्हणजे समजा त्यांना ती गोष्ट आवडली, तुम्ही जे म्हणता आहात तर समजा ते त्यांना आवडलं ना, तर लोक मनापासून ते ऐकतात, पूर्ण ऐकतात. आणि तू त्याच्या खालच्या कमेंट्स वाचशील तर तुझ्या लक्षात येईल, की त्याच्यावरती चर्चात्मक कमेंट्स येतात. म्हणजे नुसते हार्ट्स पाठवलेत, नुसते इमोजीस पाठवलेत असं होत नाही. सो ती चर्चा होणं महत्त्वाचं आहे. कदाचित त्याचा प्रेक्षक वर्ग कमी असेल, पण हरकत नाही. आपण त्या प्रेक्षकांमधून नवीन प्रेक्षक तयार करू शकतो. त्या प्रेक्षकांमधून नवीन वाचक तयार करू शकतो. तो तुझ्यासाठी कुठेतरी टास्क वाटतोय तुला की अरे सोशल मीडियावर आपले खूप चांगले फॉलोअर्स, सध्या फॉलोअर्सचा जमाना आहे. तर हा तुझ्यासाठी खूप टास्क वाटतो की बाबा सबस्क्रायबर्स आणि फॉलोअर्स वाढवणं हा टास्क नाही मला वाटत. कारण ते बाय प्रॉडक्ट आहे ना. शेवटी कंटेंट तयार करणं ही आपली आवड आहे. आपल्याला आवडतंय म्हणून आपण ते करतो आहोत. त्यातनं पुढे जे होत राहणार आहे किंवा जे होईल ते बाय प्रॉडक्ट आहे. आनंदाची गोष्ट आहे. वाढले तर उत्तमच आहे. जे येतील त्यांचं स्वागतच आहे. नक्कीच. लोकमत आणि डेफिनेटली आपण एकत्र एक छानशी मोहीम राबवूया या गोष्टीसाठी. प्लीज नक्की. आम्हालाही आवडेल तुझ्या पूर्ण कवितांचा साचा हे बघ, प्रेक्षकांसमोर. तुम्ही फक्त तुमच्या अकाउंटवरनं रिपोस्ट करा. बाकी आपण लोकांपर्यंत ते पोहोचवूच. नक्कीच. का नाही, आपण एक नवीन शो तयार करूया तुझा खास कवितेंचा. करूया. असं काहीतरी छानसं प्लॅनिंग करूयात. येस. आणि नक्की तुझ्या पुढच्या वाटचाली खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू पूजा. थँक्यू सो मच. काळ बदलतो, टेक्नॉलॉजी बदलते, तंत्रज्ञान बदलतं. त्यानुसार कदाचित आपल्याला थोडंसं अपडेट करता येईल का याचाही विचार करूया. मराठी पुस्तकं पोहोचवायची असतील तर आणखीन काय करता येईल याचाही विचार करूया. सोशल मीडिया आहे आणि त्याला टाळून आपण पुढे जाऊ शकत नाही, हे सत्य आता आपण सगळ्यांनी मान्य केलं आहे. तर त्याच्यावर चिडचिड करण्यापेक्षा आम्ही आमच्या परीने काय प्रयत्न करतो ते फक्त थोडक्यात सांगते. लोपामुद्रा नावाचं एक पान मी फेसबुकवरती सुरू केलं होतं. मला असं वाटलं की समजा एक कविता एकाच वेळेला, समजा 1 मिलियन तुमचे फॉलोअर्स आहेत, म्हणजे 10 लाख लोक झाले. एक कविता प्रत्येक दिवशी जर आपण आपल्या पेजवरनं त्या लोपामुद्राच्या पोस्ट केली तर 10 लाखापैकी 1 लाख लोक तरी ती कविता वाचतील. आणि 1 लाख लोकांनी रोज एक मराठी कविता वाचली तर किती सुंदर गोष्ट आहे ही. अशा पद्धतीचा एखादा उपक्रम किंवा यूट्यूबवरती माझ्या चॅनलवरून मी मराठी साहित्य, मराठी पुस्तकं, मराठी कविता हे सादर करायचा प्रयत्न करत असते. समजा लोकमतसारख्या एखाद्या उत्तम माध्यमाची त्याला जोड मिळाली. थोडक्यात काय जोड म्हणजे काय, समजा एखादा पोस्ट केलेला व्हिडिओ आपण नुसता रिपोस्ट जरी करू शकलो तरी आपल्या सगळ्यांचे फॉलोअर्स एकत्रित येऊन ते तितक्या लोकांपर्यंत पोहोचेल. आत्ताच्या काळामध्ये लहान मुलांसाठी चिकू पिकू सारखं एखादं मासिक आहे, जे मासिकसुद्धा बनवत आहेत. ते पुस्तक रूपाने सुद्धा लहान मुलांपर्यंत जात आहे आणि त्या मासिकातलं साहित्य ॲपच्या माध्यमातून सुद्धा लहान मुलांपर्यंत पोहोचतंय.